इथं मागचा व्हिडिओ बघितला आता ते आदल्या दिवशी होतं आणि आता झाला ते नवीन काढायला झाला. तो लाजाळू शुभम आमचा लागतोय अजून बी आणि कॅनलला पाणी आलंय बारीक बारीक आलेलं आहे नाही. इकडनं सूर्य उगवला असता मस्ताच. तर इथं आमचा ऊस आहे. यो दिसतेला ऊस आमचाच. मशीन येणार आहे इथं 10-11 वाजेपर्यंत तोपर्यंत बघा पण काढून घेऊन या. सोबत कृपा बी आणलाय म्हणजे आता वाडे सोय बी कसा बी ट्रॅक्टर आणलाय. डिझेल फुकट जाता कामाने. तरी पाला कुठे गेली बघा कसलं म्हणजे खोडवा असं पूर्ण चिजलून ठेवलंय. आणि हे जास्ती गावात होय आता जून महिन्यात लावलेलं. हे बघा ठिबक काढून ठेवलंय मी. तर हे आमचे शुभम दादा ठिबक शुभम झालं गोळा करून. नाही मी बी होतो त्यात कर शुभमला चेष्टाच नाही झालो आहे नाही तर एकटं क्रेडिट शुभमला जाईल. एकदा मारत्यानं आमचं वाडं बेना लागल्यात. मशीन यायचा येता आणि पाईप आमच्या गोळा करून झाल्या सगळ्या. अजून एक राहिली वरती एकच राहिली आणि सपलाव आम्ही जरा असं. ते ना तुम्हाला मशीन बरं वाटते का टोळी बरी वाटते? या मशीन बरं वाटते का ते म्हणजे काय म्हणते हा कांदे पोहाना हा पोहाना आमट्या ना हा आमची भात पाहिजे भाकरी पाहिजे त्यात त्यापेक्षा मशीन बरं. तुमची पुढा टुंटू नको घरातला ना यापेक्षा मशीन बरं मशीन बरं टोळीपेक्षा. अजितदा तुमचं काय म्हणा या चाललंय ते ओके मध्ये. ओके मध्ये शुभम तुझं तेच होय. तिकडे सरी घर तोडून टाकायला लागतं त्याचं काय तेवढं कष्ट आहेत म्हणा का बरं चालू गेले ठिबक आता काढून झाले सगळं. वाडं पण जरा तोडले. वाडं काय मारते त्याने तोडले घर आम्ही नुसते पाईपाचा गोळा करायला होता. लावण ही जरा चांगली आहे पण उंची कमी आहे. साईडने तरी कमी आहे. आत बघूया कशी आहे. तरी मशीन आहे म्हणून 1 दिवसात तरी काम होते. टोळी असली की बरोबर आमच्यात 1 महिना किंवा 1.5 महिना लागतोय. टोळी चांगली असली तर 1 महिना नसेल तर 1.5 महिना लागतोय. त्यापेक्षा मशीन बरं. कालच्या काल 5 एकर सपिवलं मशीननं. तर ठिबक ठेवायचा कार्यक्रम चालू आहे इथं. पांडुदादा आमचे पाईपा काढायला लागल्यात वरनं. आणि मग आपण अजिता हजेरी नव्हता याचं काय करायचं आता देणार काय का कसलं तर ठिबकच्या पाईपा काय सगळ्या अजून याय नाहीत. अजून जाऊन एक ट्रिप मारायला लागणार आहे. स्पायडर शिवम दादा आमचं झाडा चढायलंय. आमचे शुभम दादा आता नाईट शिफ्ट करून इथं नवीन हजर झाल्यात रुजू झाल्यात कामावरती. हा पुढे घे म्हणजे नाईट केली झोपायला लागते जाऊन. आता एक संकट आहे की मशीन पलीकडे द्यायकोन जायचं. नंबर शुभमदांच्या आलाय. पोराचा हाल आहे नाईट करून येऊन. आणि साहसी बालक भोंबाला जिदाची दोरी गुणी वर टाकली या. इकडं राहिलेलं ते बघ इथं ठेवलंय. जाऊन आंघोळ करूया. तर आता आंघोळ घेऊया आवरल्या.
आता जाऊन येऊया शेताकडनं. तर जवळजवळ सगळा प्लॉट झाला आता, फक्त कडा राहिले तिकडच्या साईडच्या, काढा लागली मशीन. तर आता खालीच्या शेताकडे आलं नाही मशीन, आता इथलं तोडायचं आहे. इथे एक 4 एकर आहे. तर मित्र पण असं पाहिजेत. आता इथं ट्रॉली आमची तटली आहे, तर माझ्या मित्राचं म्हणजे विनायक दांचं मशीन आहे. तर फक्त मी फोन केला आणि म्हटलं की ट्रॉली तटली आहे, त्यानं न विचार करता म्हटलं मशीन हाय घेऊन जा. म्हणजे मैत्री पण अशी पाहिजे बघा. आत्ता चाललोय घराकडे. ट्रॅक्टर इथं जरा मागं तटाल म्हणून आमच्या ट्रॅक्टरनं असं ओढून ओढून काढले. मशीननं मग ती वाट सफाई केली आणि आता चाललोय घराकडे. वाजल्या 10:30. अजून जेवायला जाऊन जेवूया आणि परत खाली यायला लागणार, कारण अजून 2 ट्रॉल्या बाहेर काढायचे. मशीनचं काय काम मग अशीच झालं, त्यामुळं फक्त असेंब्ली म्हणून ठेवून घेतलेलं. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ करा इथं समाप्त. तर व्हिडिओ पसंत आला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत पीस.